नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बघतोय समास पार्ट 2। कालच्या भागात आपण बघितलं होतं अव्ययी भाव समास, आणि आज तत्पुरुष समास कशाला म्हणतात, याला ओळखायचं कसं, हे अगदी सोप्या पद्धतीत आणि येत्या काही मिनिटात आपण सहज बघणार आहोत। तर तत्पुरुष समास कायमचा लक्षात ठेवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। तत्पुरुष समास। तत्पुरुष समास कशाला म्हणतात, तर ज्या समासातले दुसरे पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते। अव्ययभाव समासातलं पहिलं पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं, आणि तत्पुरुष समासातलं दुसरं पद अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं। आता याचे 7 प्रकार पडतात मित्रांनो, आणि हे 7चे 7 प्रकार अगदी 7 मिनिटांमध्ये, तुमचे फक्त 7 मिनिटांची 7 मला द्या, हे 7चे 7 प्रकार आयुष्यभर लक्षात राहील। पहिला प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास। सर पण आपण तर दुसरा तत्पुरुष बघतो नेहमीच। अलुक तत्पुरुष समास शॉर्टकटमध्ये कसं शिकायचं हे बघूया। अलुक तत्पुरुष समास कशाला म्हणतात, तर ज्या समासातील शब्दांचा विग्रह करताना ई कायम राहतो, टिकत नाही, त्या ईचा लोप पावत नाही, त्याला म्हणतात अलुक तत्पुरुष समास। आपल्या भाषेत सांगायचं मित्रांनो, तर ज्याचा विग्रह करताना काहीच बदल करावा लागत नाही असा समास म्हणजे अलुक तत्पुरुष समास। उदाहरणार्थ कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगचा विग्रह काय आहे, तर कर्मणी प्रयोगचा विग्रह आहे कर्मणी आणि प्रयोग। विग्रहात कुठलाच अवांतर शब्द टाकावा लागत नाही। समास कसा ओळखायचा हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं। जर ते तुम्ही बघितलं नसेल तर एकदा ते बघा। समासात दुसरं काहीच नसतं मित्रांनो। विग्रह करताना आपण कोणते शब्द नव्याने ॲड करतो आहे, या दोन्ही सामासिक शब्दांमध्ये दुसरं काय ॲड करतो आहे याचाच आपल्याला विचार करावा लागतो। मग ज्याचा विग्रह करताना आपल्याला काहीच बदल करावा लागत नाही, जसाचा तसा विग्रह होत असतो, हे 2 सामासिक शब्दातील जे पद आहेत तेच वापरावे लागतात, त्याला म्हणतात अलुक तत्पुरुष समास। कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, त्यानंतर आहे मित्रांनो पंकेरुहू। आता तुम्ही म्हणाल पंकेरुहू मधलं कुठंही दिसतंय, तर कर्तरी प्रयोगमध्ये विलंटीमध्ये आहे, तर पंकेरुहूमध्ये या क वर जो मात्रा आहे त्यात ए एडक्याचा आहे, आणि त्या ए एडक्याच्या मध्ये अ प्लस ई अशी रचना असते। परत एकदा सांगतो, अलुक तत्पुरुष कसा ओळखायचा, तर ज्यातील ई कायम असतो, ज्यातील ईचा लोप पावत नाही। मग रनिंग नोट्स काढा। अलुक तत्पुरुष जो लोप पावत नाही असा ई असतो, तो असतो अलुक तत्पुरुष। आता आपण दुसऱ्या प्रकाराचा विचार करतोय, विभक्ती तत्पुरुष। परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा तत्पुरुष समासातील दुसरं रूप विभक्ती तत्पुरुष। विभक्ती तत्पुरुष मध्ये काय असतं, म्हणाल तर बरंच काही, म्हणाल तर काहीच नाही। नेमकं काय, तर तत्पुरुष समासाचा विग्रह करताना, ज्या समासाचा विग्रह करताना विग्रहाच्या वेळी, ज्या समासाचा विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय वापरावे लागतात। विभक्तीचे प्रत्यय फक्त आपल्याला विग्रह करताना वापरावे लागत असतील। 2 शब्दांपासून सामासिक शब्दाची निर्मिती होते, आणि ही निर्मिती होत असताना त्याची फोड करताना जर विभक्तीचे प्रत्यय वापरावे लागत असतील तर त्याला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास। परीक्षेमध्ये आपल्याला एखादा शब्द देतात, जसं की कृष्णाश्रित। कृष्णाश्रित हा शब्द देतात आणि विचारतात त्याचा प्रकार काय। प्रकार कशावरनं ठरतो मित्रांनो, तर आपण त्याचा विग्रह कसा करतोय। कृष्णाश्रितचा विग्रह कसा होतो, कृष्णाला आश्रित। कृष्णाला आश्रित। कृष्णाश्रित हा शब्द बनलाय 2 शब्दांपासून, एक आहे कृष्ण आणि दुसरा आहे आश्रित। कृष्णाश्रित या 2 शब्दांव्यतिरिक्त विग्रहाच्या वेळेस हे जे ला आहे याचा वापर आपल्याला करावा लागला, आणि ला काय आहे, विभक्तीचा प्रत्यय। कोणत्या विभक्तीचा प्रत्यय, द्वितीया। म्हणून या शब्दाला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास। पर्याय जर विभक्ती तत्पुरुष नसलं, पर्याय आपल्या परीक्षेत उत्तर ठरवत असतो, तर त्याला सरळ सरळ म्हणायचं तत्पुरुष समास। आहे तो विभक्ती तत्पुरुष, पण पर्यायांमध्ये जर विभक्ती तत्पुरुष नसला तर त्याला म्हणायचं तत्पुरुष समास। दुसरं उदाहरण बघू आपण, देवदत्त। आता देवदत्त या शब्दाचा विग्रह काय, देवाने दिलेले। दत्त म्हणजे दिलेले। आता इथं काय आहे,
ने एशी यातील ने हे प्रत्यय लागलेलं आहे. मग ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचं आहे? तृतीया. म्हणून याला म्हणतात तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. दुसरं आहे तोंडपाठ. असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. तोंडपाठ, तोंडाने पाठ. गायरान, गायरान थोडं नवीन आहे. गाईसाठीचे, गाईसाठीचे रान. मग आता याला काय म्हणणार? गाईसाठीचे रान. षष्ठी म्हणणार की चतुर्थी म्हणणार? मित्रांनो, याच्यातल्या चेवर लक्ष देऊ नका. साठी हा शब्द आहे. हा जरी विभक्तीचा प्रत्यय नसला तरी याला विभक्ती प्रतिरूपक म्हणत असतात. म्हणून याला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास. आपल्याला परीक्षेमध्ये षष्ठी विभक्ती असा पर्याय दाखवतील, पण ते षष्ठी नाही आहे, तर ते चतुर्थी आहे. गाईसाठीचे रान. यासारखं ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना फक्त आणि फक्त विभक्तीचे प्रत्यय वापरावे लागतात, त्याला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास. आता तिसरा प्रकार अगदी सोपा. काय प्रकार आहे? कर्मधारेय. कर्मधारेय कसं लक्षात ठेवायचं? तर ज्याच्या विग्रहात, जशी फोड करताना असा, असे, हेच, रूपी, प्रमाणे, ज्याच्या फोडीमध्ये असा, असे, हेच, रूपी, प्रमाणे यासारखे शब्द वापरावे लागतात, ज्यामध्ये विशेषण आणि विशेष्य, ज्यामध्ये विशेषण विशेष्य संबंध सांगितलेला असतो, त्याचबरोबर ज्यामध्ये रंगदर्शक शब्द असतात, त्याला कर्मधारेय असं म्हणतात. लक्षात ठेवा. आपण मागे एक उदाहरण बघितलं होतं की आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, राईस आणि जिरा राईस याच्यात काय फरक आहे? तर फक्त जर जिरे टाकले तर राईसचं रूपांतर जिरा राईसमध्ये होतं. तसंच इथं हा जर मसाला टाकला तर याचं अख्ख्याचं रूपांतर कर्मधारेमध्ये होतं. मसाला काय काय आहे? असा, असे, हेच, रूपी, प्रमाणे, सारखे यासारखे शब्द जर वापरले तर तो कर्मधारेय समास बनत असतो. उदाहरण बघूया मित्रांनो. हे लक्षात ठेवा. विशेषण विशेष्य संबंध असतो, रंगदर्शक संबंध असतो. महादेव, आपण दररोज महादेव म्हणत असतो. महादेव म्हणजे महान असा देव. विग्रह करताना असा हा शब्द विशेषतः वापरावा लागला. ज्याच्या विग्रहामध्ये वरीलपैकी एखादा शब्द वापरावा लागतो त्याला म्हणतात कर्मधारेय शब्द. नरसिंह, सिंहासारखा नर. रक्तचंदन, पुष्पाबाई, रक्तासारखे चंदन. असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील मित्रांनो. आज आपण काय करतो तर 7 मिनिटात आपल्याला हा व्हिडिओ समजून घ्यायचा आहे आयुष्यभरासाठी. 7 मिनिटांची जी 7 आहे त्यामध्ये आपण हा व्हिडिओ आयुष्यभरासाठी समजून घेतोय. असा, असे, हेच. काव्यामृत. काव्यामृतचा विग्रह काय आहे? काव्यरूपी अमृत. यासारखं मित्रांनो फक्त विग्रह करताना काय वापरतोय, फोड करताना, फोडणी देताना काय वापरतोय, जे वापरतोय त्याला हायलाईट करायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये आणि लक्षात ठेवायचं आहे कर्मधारय समास. दुसरा शब्द आहे लाल भडक, हिरवागार. आता हिरवागार म्हणजे काय? हिरवेगार. हिरवेगार म्हणजे गारगार हिरवे का? तर अजिबात नाही, खूप हिरवे. मग सगळे जे शब्द आहेत रंगदर्शक, लाल भडक असेल, लाल भडक म्हणजे खूप लाल, यासारखं लाल भडक, पांढरे शुभ्र, पिवळा धमक यासारखे जे काही शब्द आहेत या सगळ्या शब्दांचा प्रकार कोणता? कर्मधारय समास. आता पुढच्या प्रकाराकडे वळूया. लक्षात ठेवा. असा, असे, हेच, रूपी, प्रमाणे यासारखे शब्द जर वापरलेले असतील तर तो कर्मधारय समास असतो. त्यानंतर आहे द्विगु समास. द्विगु समास. द्विगु समास कशाला म्हणतात मित्रांनो? कसं ओळखायचं? तर द्विगु समास ओळखणं अगदी सोपं आहे. संख्या विशेषणाने सुरुवात होते. ज्या सामासिक शब्दाची सुरुवात ही संख्येनं होते, कोणती ना कोणती संख्या सांगितलेली असते, आणि शेवट जो आहे, शेवट जो आहे तो समूह, ज्याच्या शेवटामध्ये समूह हा शब्द दिलेला असतो त्याला द्विगु समास म्हणायचं. द्विगु समास कशाला म्हणतात हे लक्षात ठेवणं अगदी सोपं. संख्या विशेषणाने सुरुवात होते आणि शेवटी समूह असतो. उदाहरण बघू. नवरात्र. नवरात्राचा विग्रह काय आहे? 9 रात्रींचा
समूह, पंचपाळे, 5 पळ्यांचा समूह, सप्ताह, सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह, जिथं संख्या विशेषणाने सुरुवात होते आणि शेवटी समूह हा शब्द येतो तो असतो द्विगु समास. लक्षात ठेवणं अगदी सोपं. द्वि हा शब्द मुळात संख्या आहे, त्याच्यामुळं ज्या शब्दांची सुरुवात संख्येनं होते आणि शेवटी समूह हा शब्द येतो त्याला म्हणतात द्विगु तत्पुरुष समास. आता पुढच्या प्रकाराकडे वळू. तेव्हापर्यंत मला सांगा, जर पंचपाळे याच्यात येतं तर शंकरपाळे कशात येतं? मित्रांनो, शंकरपाळे हा काही सामासिक शब्द नाही आहे. शंकरपाळे फक्त फराळामध्ये येतं. त्यानंतर आहे मध्यमपद लोपी. माफ करा, पहिल्यांदा आता डिजिटल बोर्डकडे वळलो आहे. इथून पुढचे व्हिडिओ आणखी क्लिअर, आणखी जबरदस्त राहतील. मध्यम पद लोपी हे जे आहे मधले शब्द लपवलेले असतात. सामासिक शब्द 2 शब्दांनी बनलेला असतो, पण विग्रह करताना मध्ये अनेक शब्द टाकावे लागतात. ही झाली पुस्तकाची कन्सेप्ट. मध्यम पद लोपी कसं ओळखायचं? तर याच्यात खाऊगुल्ले नातेवाईक असतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ज्या सामासिक शब्दामध्ये खाऊगुल्ले आणि नातेवाईक यांचा संबंध असतो हे शब्द दाखवलेले असतात, ते शब्द मध्यम पद लोपी असतात. तुम्ही म्हणाल कसं? तर हे असं, पुरणपोळी. मग पुरणपोळी म्हणजे काय? पुरण घालून केलेली पोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. पुरण घालून तयार केलेली पोळीला पुरणपोळी म्हणतात. पण पुरण आणि पोळी हे 2च शब्द सामासिक शब्दात वापरले. हे लक्षात ठेवण्यापेक्षा खायचे प्यायचे जे काही आयटम आहेत आणि नातं होतं जे आहे ते सगळं याच्यात येतं. बटाटे वडा, बटाटे वडा काय विग्रह होईल? बटाटा घालून तयार केलेला वडा. कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे. मग लंगोटी मित्र, लंगोटी घालून तयार केलेला नाही तर लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. लंगोटी मित्र, लंगोटी चड्डी घालत असल्यापासूनचा मित्र. लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र. यासारखं नाते गोते. आणखी काही शब्द बघूया. हे शब्द लिहत चला. आणखी काही शब्द घेऊया. मामसासरा. मामसासरा म्हणजे मामसासरा या सामासिक शब्दाचा विग्रह होतो नवऱ्याचा मामा, या नात्याने सासरा, नवऱ्याचा मामा. नातसून, नातसूनचा विग्रह नातवाची बायको, या नात्याने सून. म्हणजे ज्या सामासिक शब्दात खायच्या प्यायच्या गोष्टी आणि नातं गोतं असतं त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. पुस्तकातला क्रम सोडून द्या, लक्षात कसं ठेवायचं आहे सोप्या पद्धतीत शिकून घ्या. त्यानंतर आहे उपपद. उपपद किंवा कृदंत तत्पुरुष. उपपद किंवा कृदंत तत्पुरुष कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. ज्या सामासिक, कृदंत हा शब्द मित्रांनो क्रियापद या घटकात येतो. क्रियापदामध्ये आपण करता कसं ओळखायचं ते शिकलो होतं. नसल माहिती तर आपला व्हिडिओ बघून घ्या. कृदंतमध्ये काय असतं? नारा नारी नारेवाले शब्द असतात. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना नारा नारी नारे हे शब्द दिलेले असतील त्याला कृदंत म्हणतात. उदाहरणार्थ पंकज. पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे. मग आपला फोकस या नारेवर जाऊ द्यायचं. ज्या शब्दाचा विग्रह करताना नारा नारी नारे हे शब्द वापरावे लागतात त्याला म्हणतात उपपद किंवा कृदंत तत्पुरुष. त्याच्यानंतर द्विज, 2दा जन्मणारे. काही मराठी शब्द घेऊया. आग लाव्या. आग लाव्या म्हणजे आग लावणारा. पाखरे विक्या. पाखरे विकणारा. परत एकदा सांगतो मित्रांनो, उपपद किंवा कृदंत ओळखायचा कसा? अगदी सोपं आहे. नारा नारी नारे या शब्दांवर लक्ष द्या. द्विगु समास ओळखायचा कसा? संख्येनं सुरुवात होते, समूहदर्शक शब्द असतात. मध्यम पद लोपी ओळखायचा कसा? खौगुल्य नातेवाईक असतात. त्याच्यानंतर कृदंत आपण आत्ताच बघितला, नारा नारी नारेवाला असेल. विभक्ती तत्पुरुष ओळखायचा कसा? तर विभक्तीचे प्रत्यय वापरलेले असतात. त्यानंतर शेवटचा प्रकार जो राहिला आहे
तो कोणता हे कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण नॉलेज हे फक्त वाटल्यानंच वाढतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.